नमस्कार मित्रांनो. मुंबईची ओळख म्हणजे काय? समुद्रकिनारा, मरीन ड्राईव्ह आणि नरिमन पॉइंटची ती प्रतिष्ठित इमारत एअर इंडिया बिल्डिंग. गेल्या अनेक वर्षापासून वादात आणि चर्चेत असलेली ही वास्तू आता अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची झालेली आहे. 1,601 कोटी रुपयांचा हा करार म्हणजे केवळ एका इमारतीचा व्यवहार नाही, तर मुंबईच्या प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. आजच्या भागात आपण या ऐतिहासिक व्यवहाराच्या सर्व पैलूंचा उलगडा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. या कराराचे मूळ आपण समजून घेतले पाहिजेत. ही इमारत 1974 मध्ये बांधली गेलेली आहे. एकेकाळी भारतीय विमान वाहतुकीचे हे नर्व्ह सेंटर होते. मात्र 2013 नंतर जेव्हा एअर इंडियाने आपली मुख्यालये दिल्लीला हलवली, तेव्हापासून या इमारतीचा वापर मर्यादित झालेला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारसमोर मंत्रालयाची जुनी अडचण होती. 2012च्या भीषण अग्निकांडानंतर मंत्रालयातील जागा अपुरी पडू लागलेली होती. अनेक सरकारी विभाग खाजगी इमारतीमध्ये विखुरले होते. यासाठी सरकार दरवर्षी करोडो रुपयांचे भाडे मोजत होते. अशावेळी नरिमन पॉइंट सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सरकारी जागा मिळवणे ही काळाची गरज होती. हा व्यवहार एका रात्रीत झालेला नाही, त्याची टप्पे अनेक प्रकारे झालेले आहेत. त्यामध्ये 2011 मध्ये राज्य सरकारने ही इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये मंत्रिमंडळाने या खरेदीला अधिकृत मंजुरी दिलेली. यामध्ये 298 कोटी रुपयांची थकबाकी आणि व्याज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेलेला. मार्च 2014 मध्ये केंद्र सरकारने या व्यवहाराला हिरवा कंदील दाखवलेला. पण जून 2026 च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी होऊन ताबा घेण्यात आलेला. 1,601 कोटींची ही गुंतवणूक सरकार का करत आहे? सरकार आता खाजगी इमारतींना देत असलेले भाडे वाचवू शकेल. महत्त्वाचे म्हणजे सरकारी विभाग आता एकाच छताखाली येतील, ज्यामुळे फाईल्सची हालचाल आणि निर्णय प्रक्रियेत वेग करता येईल. यामध्ये नरिमन पॉइंट सारख्या ठिकाणी सरकारी मालमत्ता असणे ही भविष्यातील एक मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही इमारत आता मॉडेल कॉम्प्लेक्स म्हणून विकसित केली जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये या इमारतीचा वापर कसा होईल? सध्या इमारतीची स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे. 15 ऑगस्ट पासून नूतनीकरणाचे काम हाती घेऊन प्रमुख सरकारी कार्यालये तिथे हलवली जातील. ही इमारत केवळ एक कार्यालय नसून आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत ऊर्जेचा वापर करून चालवलेली स्मार्ट ऑफिस असेल, असे संकेत सरकारने दिलेले आहेत. तर हा होता 1,601 कोटी रुपयांचा एअर इंडिया डीलचा संपूर्ण प्रवास. मुंबईच्या प्रशासकीय कामात एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. सरकारची ही गुंतवणूक भविष्यात किती फायदेशीर ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुम्हाला काय वाटते? सरकारी कार्यालयांचे हे केंद्रीयकरण मुंबईकरांसाठी सोयीचे ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सहभागाबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयावर. तोपर्यंत पाहत रहा ज्ञानगंगा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.